नमस्कार, मी चंद्रभान कदम. आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत. तर आज आपण बघणार आहोत 27वा सिद्धांत, चालढकल करू नका. जी कामं आहेत त्यामध्ये तुम्ही चालढकल करता, म्हणजे आजचं काम उद्यावर किंवा उद्याचं काम परवावर किंवा नंतर करू, असं करत करत आपण जी कामं आहेत ती कामामध्ये चालढकल करतो. ठीक आहे. तर चालढकल करण्यामागे एक महत्वाचं कारण काय आहे माहिती का? त्यामध्ये आहे आपली आवड. जे बऱ्याच कामांमध्ये आपली आवड नसते, आपण बळच काम करतो. म्हणजे माणसाचं लाईफच सध्याच असं झाले की कामामध्ये तुमचा रस नसतो. जिथे तुम्ही काम करताय तिथं आवड नाहीये, बस तुम्ही कसं तरी दिवस काढण्याचं काम करता. आणि जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी असं जाणवते तर 101% तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल करताय. कारण सक्सेसफुल लोक जे आहेत ती त्यांच्या आवडीची कामं करतात. बरेच जण म्हणतात तुम्ही पॅशन फॉलो करा. ठीक आहे, तुमचं जे पॅशन आहे त्या, पण हे कधी शक्य आहे ज्यावेळेस तुमचं जे इकॉनॉमिक कंडिशन जी आहे ती स्टेबल पाहिजे. तुम्ही एक ठराविक तुमचं इन्कम मंथली असेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकता. पण जोपर्यंत तुमच्याकडे पैसा नाहीये तोपर्यंत पॅशन आणि ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ह्या दुय्यम आहेत. ठीक आहे. तर पहिले तुमचं एक सध्याच्या जगामध्ये जर तुमची कंडिशन, इकॉनॉमिक कंडिशन पहिले तुम्ही स्टेबल करा. म्हणजे तुमचं एक ठराविक 1 लाखापर्यंत सपोज तुम्ही इन्कम टार्गेट ठेवलं तर तुम्ही ते 1 लाख रुपये कसे कमवणार आहात, ते तिथपर्यंत आपण कसे जाऊ शकतो, काय करू शकतो, हे पहिले टार्गेट ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या लेवलला जाल त्याच्यानंतर जे तुमचं पॅशन आहे त्याला तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही त्याला वेळ काढा त्याच्यात. मग 2-3 तास जे काय आहे तुमच्या लाईफचे तसे ते तुम्ही ऍडजस्ट करून तुमच्या पॅशनवर काम करा. त्यानंतर तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल व्हा. ठीक आहे. तर आपलं जे चाललं होतं ते काम चालढकल, म्हणजे चालढकल करणे, काम पुढे ढकलणे. तर काय होतं मित्रांनो, आज तुम्हाला एखादा टास्क दिलाय, एखादं काम दिलंय तर ते तुम्ही उद्यावर ढकलता. म्हणजे काय होतं की जो टायमिंग आहे तो उद्याचा ते ब्लॉक होतं ते उद्यासाठी. ठीक आहे. तर आजचं जे काम आहे ते उद्यावर न ढकलता ते शक्यतो आजच कंप्लीट करणे. तर मित्रांनो, जे आहे पूर्वीपासून चालत आले की तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल करा. मनाला आपण कंट्रोल करण्याचं जे आहे पूर्ववत आधीपासून जे तुम्हाला ध्यान वगैरे ह्या गोष्टी आहेत, तर हे करण्याचं एकमेव कारण काय आहे की तुमचे जे माइंड आहे ते तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. कारण मन सतत भरकटत राहतं. किंवा चांगलं तुम्ही ज्या वेळेस कामाला बसता त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी नाही आवडत काम करायला. एखाद्या सुंदर मुलीशी गप्पा मारायला बसले तर तुम्ही ते 2 तास जातील, 4 तास जातील, ह्या गोष्टी आपल्या मनाला आवडतात. किंवा एक क्षणिक सुखासाठी, क्षणिक आनंद मिळण्यासाठी ज्या गोष्टी आहेत तशा आपण त्या करतो. कोणी आलं गप्पा मारत बसलो तर हा ठीक आहे गप्पा मार, कारण त्यात आपल्याला आनंद मिळतो. म्हणजे आपल्या मनाला ते क्षणिक सुखाच्या मागे आपलं मन धावतं. त्यामुळे पूर्वीपासून ह्या गोष्टी सांगत आलेत की तुमच्या मनावर तुमचा ताबा ठेवा, म्हणजे मनावर कंट्रोल. बरेच बरेच प्लेयर वगैरे तुम्ही ऐकला असेल, बरेच म्हणजे विराट कोहली आहे, रोहित शर्मा आहे, सगळे तेच सांगतात मेन माइंड. धोनी आहे. तुम्ही तुमच्यावर मनावर जर ताबा ठेवला तर तुम्ही सक्सेसफुल 100% होणार. कारण मनाविरुद्ध जावं लागतं बऱ्याच वेळा. तुम्हाला सकाळी 5 वाजता उठायला सांगितलं तुम्ही नाही उठणार का? कारण तुम्हाला ते तुमच्या मनाविरुद्ध आहे. सकाळी उठण्याची इच्छा नाही होत. तुम्ही ठरवले, सगळे लिहून ठेवले डायरीत, पण तुम्ही जेव्हा सकाळी 5 वाजतील त्यावेळेस तुम्ही उठण्याची, म्हणजे तुम्हाला जाग आली तरी तुम्ही उठत नाही. त्याचं कारण काय? कारण तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध जाऊन गोष्टी करतच नाही. तुम्हाला माहिती की याने आपल्याला सकाळी उठल्याने आपल्याला भरपूर फायदे आहेत, आपल्या शरीराला फायदे आहेत, व्यायाम करायला पाहिजे. तुम्हाला सगळं कळते पण वळत नाही. कुठं गोष्टी अडतात? तुमच्या मनावर. कारण तुमचं मन हे तुमच्या ताब्यात नाही. तुमच्या मनाने तुमच्यावर ताबा घेतलेला आहे, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करत नाही.
तर असं न करता तुम्ही शक्यतो जसं आहे, जी कामं तुम्हाला तुम्ही ज्या चालढकल करताय, तर त्यामध्ये कसं आहे काही गोष्टी, काही फॅक्टर असतील, जसे की मोठं असेल काम, थोडं लांबलचक असेल किंवा काम असे काही कामं असतील, की त्याची सुरुवात कुठून करावी हेच आपल्याला कळत नाहीये. ठीक आहे. काही कामं आहेत, की याची अर्धी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आली आणि बाकीची इन्फॉर्मेशन नाही आली. तर ती माहिती तुमच्याकडे नाही आली, त्यामुळे तुम्ही सुरुवात करायची का नाही हे ठरवताय. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही कामाला सुरुवात करता त्यावेळेस त्याचे टास्क हे करा, त्या कामाचं डिव्हिजन करा आणि छोट्या-छोट्या याच्यामध्ये डिव्हिजन करा त्याचं आणि ते काम कंप्लीट करा. आणि ज्या वेळेसचं काम त्याच वेळेस कंप्लीट करा. चालढकल करू नका. त्यामुळं आपला जो वेळेचा सिद्धांत आहे 27वा, की चालढकल करू नका कामामध्ये. कुठेही असो, ऑफिसमध्ये असो, तुमचं पर्सनल काम असो, ज्यावेळेस ते काम तुम्ही लिहिलंय, ज्यावेळेस तुमची एक एनर्जी असते, तुम्ही सकाळी ज्यावेळेस टास्क लिहिता दिवसभरात, तर ती काम करायचीच. तुम्ही दिवसभरात लिहिले की 10 वाजता हे काम करायचं, 11 वाजता ते, 12 वाजता ते, तर त्या वेळेत ती कामं झालीच पाहिजे. दिवसभरात तुम्ही भले 3 टास्क घ्या, 3च टास्क कंप्लीट करा. डेली 3 करा. एक 10-12 टास्क लिहून ठेवू नका. मी तसं डेली स्टार्टिंगला जेव्हा मी करायचो त्यावेळेस मी तेच करायचो, की 3 तास तुम्ही जी कामं केली लिहिलेली तुम्ही रात्री ज्यावेळेस त्याला राईट टिक येईल ना, त्यावेळेस तुमचा जो आनंद आहे तो वेगळा असेल आणि तुम्हाला ते फील पण होईल, की नाही आपण एक काम करतोय, टास्क पूर्ण करतोय. तर त्यामुळे अशा प्रकारे कामात चालढकल करू नका. टास्क कंप्लीट करा आणि काम जर मोठं असेल तर त्याला डिवाइड करा आणि ते काम पूर्ण करा. आजसाठी एवढंच. धन्यवाद.